सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. सेवेकरता निवडलेल्या अभंगात जगद्गुरु तुकोबरे आपल्याला सांगताय, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. तुकोबरे म्हणतात मी तुम्हाला सांगतो. काय सांगतो? तुम्ही त्या विठ्ठलाला भजा, त्याचं भजन करा, त्याचं नामस्मरण करा. आणि काही साधक माझ्या तुकोबरांना म्हटले की का हो तुकोबराय, जर त्या भगवंताचं भजन नाही केलं, नामस्मरण नाही केलं तर काय होईल काय? तर तुकोबरे सांगतात, नाही तरी गेला जन्म वाया, करिता बरोबरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वहावसी. तुकोबरे सांगतात की तू आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये तो भगवंत आहे आणि सर्वांच्या अंतःकरणामध्ये तो सारखाच सामावलेला आहे. मग तुम्ही अखंड भक्ती करा, विठ्ठलाची भक्ती करा आणि परमार्थाचीच काम करत आहोत या भावने संसार सुद्धा करा. नाही तर तुम्ही नुसतं संसार करत बसले तर या संसार रूपी समुद्रातून वाहून जाल. करिता बरोबरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वहावसी. आणि तुम्ही जर हे केलं तर त्या भगवंताला दुसरं काही लागत नाही. तो फक्त भावाचा भुकेला आहे, तो फक्त प्रेमाचा भुकेला आहे. त्याला फक्त अंतःकरणामध्ये भाव असला पाहिजे. मग त्या भावाने तुम्ही जर मानसपूजा जरी केली तरी काही हरकत नाही. आणि तुकोबरा हे विठ्ठलाची आण घेऊन सांगतात, काही न लगे एक भावाची कारण, तुका म्हणे आण विठोबाची, करिता बरोबरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वहावसी. विठ्ठल विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबऱ्यांचा सेवेकरता निवडलेला आहे. पहा, मी सांगेल पहा, ज्या महापुरुषाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे असे असणारे तुकोबराय. तुकोबरे आपल्याला सांगतात, मी सांगेल पहा, महाराष्ट्रामध्ये कुठेही कोणत्याही ठिकाणी जर आपण अखंड हरिनाम सप्ताहाचा असू द्या किंवा कोणत्याही निमित्ताने जर कीर्तनाचं आयोजन आणि नियोजन जर केलं तर आपण महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील, कोणत्याही गावातील, कोणत्याही तालुक्यातील कीर्तनकार महाराज मंडळी उपस्थित करा आणि ते कीर्तनकार महाराज मंडळी आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या संत महात्म्यांचा अभंग घेऊन ते आपापल्या पद्धतीने सोडण्याचा प्रयत्न करतात. मग तसेच आमचे जगद्गुरु तुकोबराय, संत ज्ञानेश्वर माऊली, संत गोरोबा काका, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, संत सोयराबाई, संत मुक्ताबाई, संत जनाबाई असे अनेक थोर संत मंडळी याच पवित्र अशा महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आले आहेत. अहो, आपण किती भाग्यवान आहोत, आपला महाराष्ट्र किती भाग्यवान आहोत. जेवढे काही संत मंडळी जन्माला आले आहेत ते सर्व आपल्या या महाराष्ट्राच्याच भूमीमध्ये जन्माला आलेले आहेत. मग किती पवित्र आहे आपला पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरी जगात जन्माचे, जेथे हरी जगात पवित्र ते कुळ तो देश, जेथे हरी जगात जन्म घेती, जेथे हरी पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. किती पवित्र आहे आपला हा महाराष्ट्र. अनेक संत, थोर संत मंडळी आपल्या या महाराष्ट्रातच जन्माला आले आहेत. अनेक थोर संत मंडळी याच महाराष्ट्रात जन्माला आले आहेत. पण ऐका, लक्ष देऊन ऐका, प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. काय? प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. तर म्हणून म्हटलं जातं, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामतयाचा किंकर, जेने केला विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, वहिनी म्हणे फडक वितीत भजा, निरूपण केले ओजा.
वारकरी संप्रदायाची एक इमारत आहे. वारकरी संप्रदायाची एक इमारत आहे आणि त्या इमारतीचा कुणी पाया झाले, कुणी खांब झाले, तर कुणी कळस झाले. मी सांगेल पहा, कधी कधी आपल्याला टेन्शन येतं, कधी कधी आपल्याला जास्त ताणतणाव जर आला, कधी कधी आपल्याला जास्त जर टेन्शन आलं तर बाबा काय करता तुम्ही? टेन्शन आल्यानंतर काय करता? कधी कधी आपल्याला जर जास्तच टेन्शन आलं तर आपल्याला त्या भगवंताची आठवण होते, बरोबर की नाही? आपल्याला त्या भगवंताची आठवण होते. कधी कधी जास्तच टेन्शन माणसाला जर आलं तर त्या भगवंताची आठवण होते. ज्या दिवशी आपण जास्तच संकटामध्ये सापडू, ज्या दिवशी आपल्यावरती अगदी दुःखाचा डोंगर कोसळला जाईल, त्या दिवशी आपल्याला नक्कीच त्या भगवंताची आठवण येईल. इतर वेळी नाही सांगता येत, पण त्या दिवशी नक्कीच येईल. मग मी असं सांगेल पहा, ज्या दिवशी आपल्याला त्या भगवंताची आठवण येईल त्या दिवशी आपण त्याचं नामस्मरण केलं पाहिजे. आणि मग आपण ज्या दिवशी आपल्याला त्या भगवंताची आठवण येईल त्या दिवशी आपण नामस्मरण केलं पाहिजे. आणि मी सांगेल पहा, आपण म्हणतोय हे माझं आहे, ते माझं आहे, हा बंगला माझा आहे, ही गाडी माझी आहे, हे घर माझं आहे, पण आपलं आहे का? नाही, ते आपलं काहीच नाही. आपण जन्माला आलो, येताना नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे संकटामध्ये सापडू त्या दिवशी आपल्याला त्या भगवंताची आठवण येईल. आणि आपण ज्या दिवशी एखाद्या जर मोठ्या संकटात सापडलो तर आपण म्हणतो नाही रे, नाही कोणाचे कोणी. ज्या
ज्या दिवशी आपल्यावरती अगदी दुःखाचा डोंगर कोसळला जाईल त्यावेळेस आपण म्हणतो, बहीण कुणाची भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. पण आपण इतर वेळेस म्हणत असतो, हे माझे ते माझे, हा बंगला माझा आहे, ही गाडी माझी आहे, हा देह माझा आहे, ते घर माझे. पण आपलं काहीच नाही इथे, आपल्या इथे काहीच नाही. आपण म्हणतो हे घर माझे, पण हे घर सुद्धा आपलं नाही. अहो ज्या वेळेस त्या घर मालकाची आपल्याला नोटीस येते, हे भाड्याचं घर तुम्ही खाली करा, त्यावेळेस आपल्याला हे भाड्याचं घर सुद्धा खाली करावं लागतं. घर खाली करा या भाड्याचे, आली नोटीस घर मालकाची. घर खाली करा या भाड्याचे, आली नोटीस घर मालकाची. घर खाली करा रे भाड्याचे, आली नोटीस घर मालकाची. घर खाली करा रे भाड्याचे, आली नोटीस घर मालकाची. घर खाली करा या भाड्याचे, आली नोटीस घर मालकाची. घर खाली करा या भाड्याचे, आली नोटीस घर मालकाची. घर खाली करा भाड्याचे, आली नोटीस घर मालकाची. घर खाली करा भाड्याचे, नोटीस घर मालकाची. अहो एक घर, आपण म्हणतो हे घर माझं आहे, पण हे घर सुद्धा आपलं नाही. हे घर ज्यावेळेस त्या घर मालकाची आपल्याला नोटीस येते त्यावेळेस आपल्याला ते भाड्याचं घर सुद्धा सोडून जावं लागतं. आणि आपण म्हणतो हा देह माझा आहे, पण हा देह सुद्धा आपला नाही. देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. अहो आपल्या इथे काहीच नाही. आपण जन्माला आलो, येताना आपल्याला खिसा नव्हता, त्यामुळे आपल्याला काही घेऊन येता आलं नाही. आणि जातानाही आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपल्याला खिसा राहत नाही, त्यामुळे आपल्याला काही घेऊन जाता येत नाही. क्या लेके आया बंदा, क्या लेके जाएगा, क्या लेके जाएगा. 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. आपण जन्माला आलो त्यावेळेस आपल्याला खिसा नव्हता, आणि ज्यावेळेस आपल्याला जावं लागतं त्यावेळेस आपल्याला खिसा नव्हता, त्यामुळे आपल्याला काही घेऊनही येता आलं नाही आणि काही घेऊनही जाता आलं नाही. मग आपल्यावरती एखादं जर दुःखाचा डोंगर कोसळला असेल त्यावेळेस आपल्याला नक्की त्या भगवंताची आपल्याला आठवण येते. मला एका प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना द्यायचंय पहा. आपण जन्माला आल्यापासून मरेपर्यंत नितांत आणि अमूल्य प्रेम करणारे जर कोण असेल आपल्यावरती तर कोण आहे? कोण? आई आणि वडील. बरोबर आहे. आपण जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत नितांत प्रेम करणारे आपल्यावरती जर कोण असेल तर त्याला आई आणि वडील म्हटलं जातं. तर का? ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. ऐसी कळवळ्याची जाती, करीला भाविन प्रीती. आपल्यावरती अत्यंत नितांत प्रेम करणारे जर कोण असेल तर त्याला आई आणि वडील म्हटलं जातं. तरी आपण काही वेळेस म्हणतो नाही रे नाही कुणाचे कुणी, पण आपला आहे ना या विश्वामध्ये, आपला आहे. फक्त माझं म्हणण्याची क्षमता पाहिजे, आपला आहे ना. मला सांगा बाबा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. बाबा तुमचं वय किती आहे? तुमचं बाबा किती वय? बाबा मी तुम्हाला विचारते वय किती तुमचं?
10 वर्षापासून 20 वर्षापासून 30 वर्षापासून 40 वर्षापासून 65 वर्षापासून अगदी तुमचा जन्म झाला तेव्हापासून आणि तुमचा जेव्हा जन्म झाला तुमच्या आई वडिलांनी सुंदर पवित्र अशी तुळशीची तुमच्या गळ्यामध्ये माळ घातली आणि माळ घातल्यानंतर तुम्ही माळकरी झाला, बरोबर ना? माळ घातल्यानंतर तुम्ही माळकरी झाला आणि तुम्ही जन्माला आल्यापासून तुमच्या आई वडिलांनी पवित्र अशी तुळशीची तुमच्या गळ्यात माळ घातल्यापासून तुम्ही आजपर्यंत किती वेळा म्हटलंय की देवा तू माझा देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा हीच माझी सहीच माझी सत्यवाचा देव माझा या देव माझा मी देवाचा विठमाले सत्यवाचा देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा या विश्वामध्ये फक्त तुमचं आणि आमचं फक्त आणि फक्त जर कोण असेल तर तो भगवंत परमात्मा आहे. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. आपण जेव्हा जन्माला आलो तेव्हापासून तर आपण आतापर्यंत कधीही म्हटलेलं नाही की देवा तू माझा आणि मी तुझा. आपण असं कधीही म्हटलेलं नाही. पण या विश्वामध्ये फक्त आणि फक्त तुमचा आणि आमचा जर कोण असेल तर तो भगवंत परमात्मा आहे. मग आपण असं म्हणतो की आमचा भगवंत परमात्मा आहे. मग आपण आपला उद्धार करण्यासाठी आपल्याला त्या भगवंताचं मंगल नाव घ्यावंच लागेल. आणि त्या भगवंताचं मंगल नाव घेतल्याने काय होतं तर श्री विठ्ठलाचे नाम मंगल श्री विठ्ठलाचे नाम मंगल श्री विठ्ठलाचे नाम श्री विठ्ठलाचे नाम आपण म्हणत असतो की देव माझा आहे. मग आपण जर म्हणत असतो की देव माझा आहे मग आपल्याला या भगवंत परमात्म्याचं नाम आपण घेतलंच पाहिजे. त्या भगवंत परमात्म्याचं मंगलमय नाव आपण घेतलंच पाहिजे. आपल्याला जर आपला उद्धार करून घ्यायचा असेल तर नक्कीच आपल्याला त्या भगवंत परमात्म्याचं नाम घेतलंच पाहिजे. विठ्ठल 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 आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वांना ज्ञात आहे आपण कोणत्या कारणाने इथे जमलेलो आहोत. तर या कोळगाव माळ या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन आमच्या कोळगावकर मंडळीने अतिशय सुंदर आणि अतिशय चांगल्या प्रकारे केलेलं आहे. त्यांचे मनस्वी आभार मानते.
हे राहून गेलं होतं, हे आधीच घ्यायला पाहिजे होतं पण हे राहून गेलं. तर अतिशय सुंदर नियोजन ह्या कोळगावकर मंडळांनी केलेलं आहे. कशाची कमी नाही. नाहीतर काही काही ठिकाणी गायक आहे तर वादक नाही, वादक आहे तर गायक नाही, आणि गायक आहे तर श्रोते नाही, गायक आहे तर श्रोते नाही, असं काही काही ठिकाणी असतं. पण इथे कशाची कमतरता नाही. अतिशय चांगल्या प्रकारे यांनी कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे. कशाची कमतरता नाही. गावकऱ्यांचे मी मनस्वी आभार मानते. आणि ज्यांच्यामुळे मला तुम्हा सर्व मायबापांच्या दर्शनाचा योग मिळाला असे असणारे आमचे मामाश्री अमोल मामा खर्डे यांचे मनस्वी आभार मानते. यांच्यामुळे मला तुम्हा सर्व मायबापांच्या दर्शनाचा योग मिळाला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपण विचार करतो पण आपण चांगला विचार करत नाही. आपण संत महात्म्यांनी जो विचार केला तो विचार करत नाही. आपण भलता सलताच विचार करत बसतो. तर मग आपण विचार करायचा कोणता? जगद्गुरु तुकोबरायांनी जो विचार केला, संत ज्ञानेश्वर महाराजांनी जो विचार केला, संत बहिणाबाईंनी जो विचार केला, आणि संत आपले सरासर विचार करा मोठा मूर्ती, सरासर विचार करा मोठा मूर्ती, सरासर विचार करा मोठा मूर्ती, सरासर विचार करा मोठा मूर्ती. सारासार विचार करा उठाउठी, नाम धरा कंठी, विठोबाचे नाम धरा कंठी, विठोबाचे. सारासार विचार करा उठाउठी. आपण विचार करतो तर विचार करायचा कोणता? जो विचार संत महात्म्यांनी केला, जो विचार आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केला, जो विचार संत महात्म्यांनी केला तो विचार आपल्याला करायचा आहे. मग आपल्या जगद्गुरु तुकोबरायांनी कोणता विचार केला तो आपण पाहूया. जगद्गुरु तुकोबरायांनी विचार केलाय, असा विचार केलाय की अखंड मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण करायचं. माझी मज झाली अनबरवाच्या, छंद या नामाचा घेतलासे, असं विचार त्या जगद्गुरु तुकोबरायांनी केला. त्या तुकोबरायांचा अधिकार काय होता हो? तर असे असणारे तुकोबराय तुकाराम 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 तुकाराम
तुकोबरायांचं नुसतं नाव जरी आपण या मुखातून जर घेतलं तर त्या यमाला उभं कापर सुटत असेल, त्या यमाला नुसता कंप सुटत असेल. तुकोबरायांचं नुसतं नाव जरी घेतलं तर त्या यमाला उभं कापर सुटत असेल. आणि तुकोबरा अशा तुकोबरा आपल्याला सांगतात की तुम्ही त्या काळाला घाबरतात, तुम्ही त्या यमाला घाबरतात, तुम्हाला तो खातो. आणि मी त्याच्या डोक्यावर आम्ही माथा दिला पाया, आम्ही माथा दिला पाया, आम्ही माथा दिला पाया, आम्ही माथा दिला पाया. जगाकाळ खाय, 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 जगाकाळ खाय. आम्ही माथा दिला पाया, पाया, आम्ही माथा दिला पाया, आम्ही माथा दिला पाया, आम्ही माथा दिला पाया. आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. जशा असणारे जगद्गुरु तुकोबरा आपल्याला सांगतात की तुम्ही त्या यमाला घाबरतात, तो यम तुम्हाला खातो. जगा काळ खाय, आम्ही माता दिला पाय, तुम्हाला तो यम खातो आणि मी त्याच्या डोक्यावर पाय देतो. असा तो यम त्याच्या दूतांना सांगतो की जेथे कथा, भजन, कीर्तन, हरिकथा, जेथे सांप्रदायिकाचे जर कार्यक्रम होत असेल तिथे आपल्याला सत्ता नाही, तेथे आपण जायचं नाही. यम धर्म सांगे दूता, तुम्हाला हरिकथा, कीर्तन, भजन, सांप्रदायिकाचे जे कार्यक्रम जिथं होत असेल त्यांच्या शिवार सुद्धा जाऊ नका. असा तो यम त्या दूतांना सांगतो. आणि असे असणारे तुकोबराय यांचे जे दुश्मन होते रामेश्वर भट्ट आणि त्यांचे सहकारी मम्माजी बुवा, यांना सर्वांना तुकोबरायांचा अधिकार कळला आणि त्यांनी तुकोबरायांच्या चरणावर मस्तक ठेवलं. तुकिता तुलनेसी ब्रह्मा तुकासी आले, मनवुनी रामेश्वरी, मनवुनी रामेश्वरी, चरणी मस्तक ठेविले. आरती तुकाराम, आरती तुकाराम, रामेश्वर भट्ट आणि त्यांचे सहकारी यांनी तुकोबरायांच्या चरणावरती मस्तक ठेवलं आणि ते म्हणाले की मन रामेश्वर भट्ट त्रिजा, मन रामेश्वर भट्ट त्रिजा, मन रामेश्वर भट्ट त्रिजा, मन रामेश्वर भट्ट त्रिजा, मन रामेश्वर
असे असणार ते रामेश्वर भट्ट ते म्हणू लागले की तुकोबराय आणि भगवान विष्णू यांच्यात काही फरक नाही, हे दोघी एकच आहे. मग असे असणारे जगद्गुरु तुकोबराय यांचा असा अधिकार होता आणि असे असणारे तुकोबराय आपल्याला सांगतात, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. तुकोबराय सांगतात तुम्हाला भगवंताने हा नरदेह दिला, कशासाठी? भगवंत प्राप्तीसाठी भगवंताने तुम्हाला हा नरदेह दिला. मग काही साधक माझ्या तुकोबरायांकडे गेले आणि ते म्हणाले, तुकोबरायांकडे गेले आणि तुकोबराय त्यांच्याशी बोलू लागला. आता आपल्याकडे ती परंपरा आहे, कोणी पाहुणे आले का त्यांच्याशी बोलणं. काही होईना आपल्या मताप्रमाणे आपल्याला काय बोलूच ते आपण बोलतो, पण परंपरा आहे की कोणी पाहून आलं त्यांच्याशी बोलणं. मग ते साधक तुकोबरायांच्या घरी गेले आणि तुकोबराय त्यांच्याशी बोलू लागले. मग तेव्हा ते साधक म्हणाले की तुकोबराय आम्ही तुम्हाला काही विचारलं का? नाही. मग आम्ही तुम्हाला विचारलंच नाही तर तुम्ही सांगता कशाला? तर त्यावेळी ते म्हणाले की काही गोष्टी माणसाने विचारल्याशिवाय सांगू नाही, काही गोष्टी माहीत असल्या तरी सांगू नाही आणि काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगितल्याशिवाय राहू नाही. विठ्ठल विठ्ठल काही गोष्टी माणसाने विचारल्याशिवाय सांगू नाही. शिष्य जोपर्यंत आपल्या गुरुकडे आपल्या ज्ञानाची मागणी करत नाही तोपर्यंत गुरुने शिष्याला ज्ञान सांगू नाही. काही गोष्टी माणसाने विचारल्याशिवाय सांगू नाही आणि काही गोष्टी माणसाने माहीत असल्या तरी सांगू नाही. आता बाबा तुमच्या गावामध्ये एखादा माणूस आला, तुमच्या गावात एखादा माणूस आला, सायंकाळची वेळ झाली आणि त्याला असेल दारू प्यायची सवय आणि त्याने तुम्हाला विचारलं की काऊ बाबा तुमच्या गावात कुठे भेटते दारू? तर तुम्ही सांगणार का बाबा? सांगणार का? नाही सांगणार. तर का नाही सांगणार? तर जो सांगतो त्याला अर्ध पाप लागतं आणि पिणारा तर पापीच आहे. जो सांगतो त्याला अर्ध पाप लागतं आणि पिणारा तर पापीच आहे. म्हणून आपण काही गोष्टी माहीत असल्या तरी सांगायच्या नाही. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की ती नाही विचारली तरी सांगितल्याशिवाय राहायचं नाही. तर आपल्या गावामध्ये एखादा आंधळा माणूस आहे, एखादा आंधळा माणूस जो रस्त्याने चाललाय आणि पुढे खड्डा आहे, मग आपण त्याला सांगितलं पाहिजे की दादा पुढे खड्डा आहे, तू कडेने चाल, किंवा आपण त्याला हात धरून खड्ड्याच्या पलीकडे काढून दिलं पाहिजे. मग आपण त्याला सांगितलं पाहिजे की पुढे खड्डा आहे. नाही तर काही जण तर तशीच वाट पाहत असतात, कधी खड्डा येईल किंवा कधी काय येईल आणि हा कधी खड्ड्यात पडेल. काही जण तशीच वाट पाहत असतात. पण आपल्याला साधू संतांनी सांगितलं एका एका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. मग संतांनी जर आपल्याला ते सांगितलंय तर आपल्याला ते करायला काही हरकत नाही. अहो त्या संतांनी पहिले त्याचा अनुभव घेतला आहे, मग ते आपल्याला अनुभव घेतला, मगच ते आपल्याला सांगितलं. मग आता त्या आंधळ्याला जर दिसत असतं पुढे खड्डा आहे तर त्यांनी आपल्याला विचारलं असतं का? नाही. म्हणून आपण त्याला सांगायला पाहिजे की दादा तू इकडनं चल, किंवा आपण त्याला काढून दिलं पाहिजे, आपण मदत केली पाहिजे एकमेकाला. म्हणून काही गोष्टी माणसाने नाही विचारल्या तरी सांगितल्याशिवाय राहायचं नाही. जे जे आपण असे ठावे ते ते इतरांशी शिकावे, शहाणे करुणी सोडावे सकळ जन. जे आपल्याला माहित आहे ते आपण इतरांना सांगितलं पाहिजे, कारण ते ज्ञान आहे. ते जर आपण इतरांना सांगितलं तर ते वाढतं आणि ठेवल्याने ते सडतं कुसतं. ते ज्ञान आपण जर इतरांना दिलं तर ते वाढतं. ते काय धन आहे का? धन जर आपण इतरांना दिलं तर ते कमी होतं आणि हे ज्ञान जर आपण इतरांना जर दिलं तर ते वाढतं. म्हणून जे जे आपण अशी ठावे ते ते इतरांशी शिकावे, शहाणे करुणी सोडावे सकळ जन. एखादी गोष्ट जर आपल्याला माहित आहे आणि आपण ती जर गोष्ट एखाद्या चांगल्या व्यक्तीला जर सांगितली आणि ती गोष्ट जर आपण त्या व्यक्तीला सांगितल्याने त्याच्या जीवनातला जर उद्धार होत असेल तर आपण ती गोष्ट त्याला सांगितल्याशिवाय राहायची नाही. अहो माणसाला सांगतात यात नवल नाही, तर रस्त्याने जात असताना त्या पाट्या लिहिलेल्या असतात, त्या पाट्या सुद्धा तुम्हाला आम्हाला चांगला मार्ग सांगतात. ते सांगतात की
आवरा वेगाला आणि सावरा जीवाला. पुढे जर एखादा घाट लागला असेल तर लगेच पाठीवर लिहिलं जातं, कृपया पुढे घाट आहे, कृपया वाहने सावकाश चालवा. इथे अपघाती वळण आहे, इथे धोक्याचं वळण आहे, इथे वाहने सावकाश चालवा. मग त्या निर्जीव पाटा जर तुम्ही आम्हाला चांगले मार्ग सांगतात तर आपण विचार केला पाहिजे. आणि माझ्या तरुण भावांना विनंती आहे की दादांनो, तुम्हाला कुठेही जायचं तिकडे जा, अवश्य जा. माझी काही तुम्हाला बंदी, म्हणजे मी तुम्हाला असं म्हणत नाही की तुम्ही जाऊ नका. अहो ते संत महात्मे ते म्हणतात की तुका म्हणे मेलो सांगता सांगता, ते सांगतात आम्ही सांगता सांगता मेलो, तरी आमचं कोणी ऐकलं नाही. तेव्हा तुम्ही माझं तरी काय ऐकाल. म्हणून मी सांगते तुम्हाला जिकडे जायचं तिकडे जा, कुठेही जा, पण मग 2-5 मिनिटं जरा अगोदर निघा घरून, म्हणजे वेळेवर पोहोचाल. नाहीतर काही काही पोरांच्या गाड्या असतात, अहो इतक्यात भरकन ती गाडी निघून जाते, सेकंदात गाडी निघून जाते तरी आपल्याला कळत नाही. म्हणून माझी तरुण बांधवांना विनंती आहे की त्या निर्जीव पाट्या जर तुम्ही आम्हाला चांगला मार्ग सांगत असताल तर नक्कीच आपण विचार केला पाहिजे. मग घर जाऊन विचार करा. विठ्ठल तुम्हाला गरज नाही, तुकोबरे सांगतात तुम्हाला गरज नाही. तुम्हाला गरज जरी नसली तरी आमचा जन्मच त्याच्यासाठी झालाय. कशासाठी? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची. आमुनीने करते लोक भाग वर्तया, लोक भाग वर्तया, साधू संतांचे मान आय राणी रे दादा, आमुनी माग देश उराले. अगदी जोरदार टाळ्या होत्या दादासाठी. खूप गोड प्रमाण दादा दिलंय. आपण म्हणत असतो की देव माझा आहे, मग आपण जर म्हणत असतो की देव माझा आहे, मग आपण आपल्याला या भगवंत परमात्म्याचं नाम आपण घेतलंच पाहिजे. त्या भगवंत परमात्म्याचं मंगलमय नाव आपण घेतलंच पाहिजे. आपल्याला जर आपला उद्धार करून घ्यायचा असेल तर नक्कीच आपल्याला त्या भगवंत परमात्म्याचं नाम घेतलंच पाहिजे. विठ्ठल 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 आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वांना ज्ञात आहे आपण कोणत्या कारणाने इथे जमलेलो आहोत. तर या कोळगाव माळ या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन आमच्या कोळगावकर मंडळीने अतिशय सुंदर आणि अतिशय चांगल्या प्रकारे केलेलं आहे. त्यांचे मनस्वी आभार मानते. हे राहून गेलं होतं, हे आधीच घ्यायला पाहिजे होतं पण हे राहून गेलं. तर अतिशय सुंदर नियोजन या कोळगावकर मंडळांनी केलेलं आहे. कशाची कमी नाही. नाहीतर काही काही ठिकाणी गायक आहे तर वादक नाही, वादक आहे तर गायक नाही, आणि गायक आहे तर श्रोते नाही, गायक आहे तर श्रोते नाही, असं काही काही ठिकाणी असतं. पण इथे कशाची कमतरता नाही. अतिशय चांगल्या प्रकारे यांनी कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे. कशाची कमतरता नाही. गावकऱ्यांचे मी मनस्वी आभार मानते. आणि ज्यांच्यामुळे मला तुम्हा सर्व मायबापांच्या दर्शनाचा योग मिळाला असे असणारे आमचे मामाश्री अमोल मामा खर्डे यांचे मनस्वी आभार मानते. यांच्यामुळे मला तुम्हा सर्व मायबापांच्या दर्शनाचा योग मिळाला. विठ्ठल 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 आपण विचार करतो पण आपण चांगला विचार करत नाही. आपण संत महात्म्यांनी जो विचार केला तो विचार करत
नाही आपण भलता सलताच विचार करत बसतो, तर मग आपण विचार करायचा कोणता? जगद्गुरु तुकोबरायांनी जो विचार केला, संत ज्ञानेश्वर महाराजांनी जो विचार केला, संत बहिणाबाईंनी जो विचार केला आणि संत आपले सर विचार करावं ठाऊती, सर विचार करावं ठाऊती, सर विचार करावं ठाऊती, सर विचार करावं ठाऊती, करावं ठाऊठी, नाम धरा कंठी विठोबाचे, नाम धरा कंठी विठोबाचे, सारा सार विचार करावं ठाऊठी. आपण विचार करतो तर विचार करायचा कोणता? जो विचार संत महात्म्यांनी केला, जो विचार आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केला, जो विचार संत महात्म्यांनी केला, तो विचार आपल्याला करायचा आहे. मग आपल्या जगद्गुरु तुकोबरायांनी कोणता विचार केला तो आपण पाहूया. जगद्गुरु तुकोबरायांनी विचार केलाय, असा विचार केलाय की अखंड मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण करायचं. माझी मज झाली अनवर वाचा, छंद या नामाचा घेतला से, असं विचार त्या जगद्गुरु तुकोबरायांनी केला. त्या तुकोबरायांचा अधिकार काय होता हो? तर असे असणारे तुकोबराय तुकाराम 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 मुखातून जर घेतलं तर त्या यमाला उभं कापर सुटत असेल, त्या यमाला नुसता कंप सुटत असेल. तुकोबरायांचं नुसतं नाव जरी घेतलं तर त्या यमाला उभं कापर सुटत असे. आणि तुकोबरा अशा तुकोबरा आपल्याला सांगतात की तुम्ही त्या काळाला घाबरतात, तुम्ही त्या यमाला घाबरतात, तुम्हाला तो खातो. आणि मी त्याच्या डोक्यावर आम्ही माथातीला पाया, आम्ही माथातीला पाया, आम्ही माथातीला पाया, आम्ही माथातीला पाया, जगा काळ खाया, जगा
दिला पाय आम्ही माथा दिला पाय. जशा असणारे जगद्गुरु तुकोबराय आपल्याला सांगतात की तो तुम्ही त्या यमाला घाबरतात, तो यम तुम्हाला खातो. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय. तुम्हाला तो यम खातो आणि आम्ही मी त्याच्या डोक्यावर पाय देतो. असा तो यम त्याच्या दूतांना सांगतो की जेथे कथा भजन कीर्तन हरिकथा जेथे सांप्रदायिकाचे जर कार्यक्रम होत असेल तिथे आपल्याला सत्ता नाही, तेथे आपण जायचं नाही. यम धर्म सांगे दूता भजन सांप्रदायिकाचे जे कार्यक्रम जिथं होत असेल त्यांच्या शिवार सुद्धा जाऊ नका. असा तो यम त्या दूतांना सांगतो. आणि असे असणारे तुकोबराय यांचे जे दुश्मन होते रामेश्वर भट्ट आणि त्यांचे सहकारी मम्माजी बुवा यांना सर्वांना तुकोबरायांचा अधिकार कळला आणि त्यांनी तुकोबरायांच्या चरणावर मस्तक ठेवलं. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले मनवुनि रामेश्वरी मनवुनि रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. आरती तुकाराम आरती तुकाराम रामेश्वर भट्ट आणि त्यांचे सहकारी यांनी तुकोबरायांच्या चरणावरती मस्तक ठेवलं आणि ते म्हणाले की मने रामेश्वर भट्ट तुझा मने रामेश्वर भट्ट तुझा मने रामेश्वर भट्ट तुझा मने रामेश्वर भट्ट तुझा रामेश्वर भट्ट ते म्हणू लागले की तुकोबराय आणि भगवान विष्णू यांच्यात काही फरक नाही, हे दोघी एकच आहे. मग असे असणारे जगद्गुरु तुकोबराय यांचा असा अधिकार होता. आणि असे असणारे तुकोबराय आपल्याला सांगतात, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. तुकोबराय सांगतात तुम्हाला भगवंताने हा नरदेह दिला. कशासाठी? भगवंत प्राप्तीसाठी भगवंताने तुम्हाला हा नरदेह
दिला. मग काही साधक माझ्या तुकोबरायांकडे गेले आणि ते म्हणाले, तुकोबरायांकडे गेले आणि तुकोबराय त्यांच्याशी बोलू लागला. आता आपल्याकडे ती परंपरा आहे, कोणी पाहुणे आले का त्यांच्याशी बोलणं. काही होईना आपल्या मताप्रमाणे आपल्याला काय बोलायचं ते आपण बोलतो, पण परंपरा आहे की कोणी पाहून आलं त्यांच्याशी बोलणं. मग ते साधक तुकोबरायांच्या घरी गेले आणि तुकोबराय त्यांच्याशी बोलू लागले. मग तेव्हा ते साधक म्हणाले की तुकोबराय, आम्ही तुम्हाला काही विचारलं का? नाही. मग आम्ही तुम्हाला विचारलंच नाही तर तुम्ही सांगता कशाला? तर त्यावेळी ते म्हणाले की काही गोष्टी माणसाने विचारल्याशिवाय सांगू नाही, काही गोष्टी माहीत असल्या तरी सांगू नाही, आणि काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगितल्याशिवाय राहू नाही. विठ्ठल विठ्ठल काही गोष्टी माणसाने विचारल्याशिवाय सांगू नाही. शिष्य जोपर्यंत आपल्या गुरुकडे आपल्या ज्ञानाची मागणी करत नाही तोपर्यंत गुरुने शिष्याला ज्ञान सांगू नाही. काही गोष्टी माणसाने विचारल्याशिवाय सांगू नाही, आणि काही गोष्टी माणसाने माहीत असल्या तरी सांगू नाही. आता बाबा, तुमच्या गावामध्ये एखादा माणूस आला, तुमच्या गावात एखादा माणूस आला, सायंकाळची वेळ झाली आणि त्याला असेल दारू प्यायची सवय, आणि त्याने तुम्हाला विचारलं की काऊ बाबा, तुमच्या गावात कुठे भेटते दारू? तर तुम्ही सांगणार का बाबा? सांगणार का? नाही सांगणार. तर का नाही सांगणार? तर जो सांगतो त्याला अर्ध पाप लागतं आणि पिणारा तर पापीच आहे. जो सांगतो त्याला अर्ध पाप लागतं आणि पिणारा तर पापीच आहे. म्हणून आपण काही गोष्टी माहीत असल्या तरी सांगायच्या नाही. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की ती नाही विचारली तरी सांगितल्याशिवाय राहायचं नाही. तर आपल्या गावामध्ये एखादा आंधळा माणूस आहे, एखादा आंधळा माणूस जो रस्त्याने चाललाय आणि पुढे खड्डा आहे, मग आपण त्याला सांगितलं पाहिजे की दादा पुढे खड्डा आहे, तू कडेने चाल, किंवा आपण त्याला हात धरून खड्ड्याच्या पलीकडे काढून दिलं पाहिजे. मग आपण त्याला सांगितलं पाहिजे की पुढे खड्डा आहे. नाही तर काही जण तर तशीच वाट पाहत असतात, कधी खड्डा येईल किंवा कधी काय येईल आणि हा कधी खड्ड्यात पडेल. काही जण तशीच वाट पाहत असतात. पण आपल्याला साधू संतांनी सांगितलं, एका एका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. मग संतांनी जर आपल्याला ते सांगितलंय तर आपल्याला ते करायला काही हरकत नाही. अहो, त्या संतांनी पहिले त्याचा अनुभव घेतला आहे, मग ते आपल्याला अनुभव घेतला, मगच ते आपल्याला सांगितलं. मग आता त्या आंधळ्याला जर दिसत असतं पुढे खड्डा आहे तर त्यांनी आपल्याला विचारलं असतं का? नाही. म्हणून आपण त्याला सांगायला पाहिजे की दादा तू इकडनं चल, किंवा आपण त्याला काढून दिलं पाहिजे, आपण मदत केली पाहिजे एकमेकाला. म्हणून काही गोष्टी माणसाने नाही विचारल्या तरी सांगितल्याशिवाय राहायचं नाही. जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी शिकावे, शहाणे करुणी सोडावे सकळ जन. जे आपल्याला माहित आहे ते आपण इतरांना सांगितलं पाहिजे, कारण ते ज्ञान आहे. ते जर आपण इतरांना सांगितलं तर ते वाढतं आणि ठेवल्याने ते सडतं कुसतं. ते ज्ञान आपण जर इतरांना दिलं तर ते वाढतं. ते काय धन आहे का? धन जर आपण इतरांना दिलं तर ते कमी होतं, आणि हे ज्ञान जर आपण इतरांना जर दिलं तर ते वाढतं. म्हणून जे जे आपण अशी ठावे ते ते इतरांशी शिकावे, शहाणे करुणी सोडावे सकळ जन. एखादी गोष्ट जर आपल्याला माहित आहे आणि आपण ती जर गोष्ट एखाद्या चांगल्या व्यक्तीला जर सांगितली आणि ती गोष्ट जर आपण त्या व्यक्तीला सांगितल्याने त्याच्या जीवनातला जर उद्धार होत असेल तर आपण ती गोष्ट त्याला सांगितल्याशिवाय राहायची नाही. अहो, माणसाला सांगतात यात नवल नाही, तर रस्त्याने जात असताना त्या पाट्या लिहिलेल्या असतात, त्या पाट्या सुद्धा तुम्हा आम्हाला चांगला मार्ग सांगतात. ते सांगतात की आवरा वेगाला आणि सावरा जीवाला. पुढे जर एखादा घाट लागला असेल तर लगेच पाठीवर लिहिलं जातं, कृपया पुढे घाट आहे, कृपया वाहने सावकाश चालवा, इथे अपघाती वळण आहे, इथे धोक्याचं वळण आहे, इथे वाहने सावकाश चालवा. मग त्या निर्जीव पाट्या जर तुम्हा आम्हाला चांगले मार्ग सांगतात तर आपण विचार केला पाहिजे. आणि माझ्या तरुण भावांना विनंती आहे की दादांनो, तुम्हाला कुठेही जायचं तिकडे जा, अवश्य जा. माझी काही तुम्हाला बंदी, म्हणजे मी तुम्हाला असं म्हणत नाही की तुम्ही जाऊ नका. अहो, ते संत महात्मे ते म्हणतात की तुका म्हणे मिळो सांगता सांगता, ते सांगतात आम्ही सांगता
मेलो तरी आमचं कोणी ऐकलं नाही, तेव्हा तुम्ही माझं तरी काय ऐकाल? म्हणून मी सांगते तुम्हाला जिकडे जायचं तिकडे जा, कुठेही जा, पण मग 2-5 मिनिटं जरा अगोदर निघा घरून, म्हणजे वेळेवर पोहोचाल. नाहीतर काही काही पोरांच्या गाड्या असतात, अहो इतक्यात भरकन ती गाडी निघून जाते, सेकंदात गाडी निघून जाते तरी आपल्याला कळत नाही. म्हणून माझी तरुण बांधवांना विनंती आहे की त्या निर्जीव पाट्या जर तुम्हा आम्हाला चांगला मार्ग सांगत असताल तर नक्कीच आपण विचार केला पाहिजे. मग घरी जाऊन विचार करा. विठ्ठल तुकोबरे सांगतात तुम्हाला गरज नाही, तुकोबरे सांगतात तुम्हाला गरज नाही, तुम्हाला गरज जरी नसली तरी आमचा जन्मच त्याच्यासाठी झालाय. कशासाठी? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची. आमुनीने कीर्ती लोक भागवरतया, लोक भागवरतया, साधू संतांचे मान आय राणी रे जन, आमुनी मान देश उरले. जन्म झालाय सांगण्यासाठीच आमचा जन्म झालाय. तुकोबरे सांगतात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. आलो म्हणजे संत महात्मे कुठले? तर ते वैकुंठातले आहे आणि ते या भूतलावरती आले कशा करता? तर जड जीवांचा, अमंगलांचा, सर्वांचा उद्धार करण्याकरता त्या भूतलावरती आले. अवतार तुम्हा धरा या कारण उद्धार या जन जड जीवा. असे असणारे ते संत जे ऋषी मुनीने जे लिहून ठेवलेलं आहे ते आपल्याला ते सांगण्याकरता या भूतलावरती आले. आणि असे असणारे तुकोबराय, जगद्गुरु तुकोबराय आपल्याला विनवणी करून सांगतायत. विनवी तो सकळ जना, विनवी तो सकळ जना, जगद्गुरु तुकोबरासारखे संत तुमच्या आणि आमच्या समोर विनवणी करतायत. दान तुले द्या मज दिना. मग तुकोबराने आपल्याकडून वस्त्र मागितलं, अन्न मागितलं नाही. तुकोबराने आपल्याकडून अन्न मागितलं नाही, वस्त्र मागितलं नाही, आपला घर मागितलं नाही, आपली शेती मागितली नाही, आपले बंगला मागितला नाही, तर काय मागितलं? दान तुले द्या मज दिना. म्हणे तुकोया बंधू राम म्हणे राम राम स्मरा आधी. तुकोबरे सांगतात राम राम स्मरा आधी. तर आधी का? तर वेळ आहे तोपर्यंत करा. एकदा की वेळ निघून गेल्यावर नाही कळो येईल अंत काळी प्राण प्रयाणाचे वेळी. तर हे सगळं होण्याच्या अगोदर तुम्ही सावध व्हा. महाराज अभंगाच्या प्रथम सांगतो तुम्हासी हजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी हजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी हजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी हजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी हजारे विठ्ठला.
टाळ्या. महाराज अभंगाच्या प्रथम चरण सांगतात, सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला. तुकोबरे आपल्याला सांगतात, सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला. तुकोबरे सांगतात की तुम्ही त्या भगवंताचं नामस्मरण करा, त्याचं भजन करा, त्याचं चिंतन करा. मग एक साधक माझ्या तुकोबरायांकडे आले आणि म्हणाले की का हो तुकोबराय, काय त्या भगवंताचं नामस्मरण करायचं, काय होतं काय त्या भगवंताच्या नामस्मरणाने. आपल्या जगाचा व्यवहार चालण्याकरता तर पैशांची गरज आहे. मग तुम्ही का सांगतात की त्या भगवंताचं नामस्मरण घ्या, करा, त्याचं तुम्ही भजन करा, त्या हरीला तुम्ही भजा, का सांगतात. तर तुकोबरे सांगतात, त्या भगवंताचं नाम एवढं गोड आहे, एवढं गोड आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतो. तर किती गोड आहे. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केवा, मन माझे केवा, साबाने 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 एवढं गोड आहे, एवढं गोड आहे की त्याच्या पुढे ते अमृत सुद्धा फिके पडते. जिवे गोड 3 अक्षरांचा रस, अमृत जयास फिके पडे. अशा त्या भगवंताच्या नामाचा महिमा आहे आणि एवढं गोड ते नाम आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही त्या भगवंताचं नामस्मरण करा, त्याला तुम्ही भजा. ऐसा नामाचा महिमा घेताना विठोबाचे पर्वत जळती पापाचे. अहो एवढं सोपं नाम आहे त्या भगवंताचं. विठ्ठल विठ्ठल मात्र सोपं, विठ्ठल 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 मात्र सोपं, विठ्ठल 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 मात्र सोपं, विठ्ठल 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 मात्र सोपं, विठ्ठल विठ्ठल. करी पापा हो, करी पापा, करी पापा, करी पापा. भाग्यवंत चंदमणी विठ्ठल विठ्ठल. करी पापा, करी पापा, करी पापा निर्मूलन. भाग्यवंत चंदमणी विठ्ठल विठ्ठल. भाग्य
भगवंताच्या नामाने पर्वत जळती पापाचे. अहो एवढं सोपं त्या भगवंताचं नाम आहे, एवढं सोपं आहे. नाम कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. अहो त्या भगवंताचं आपल्याला नुसतं नाम घ्यायचं आहे, त्याला काही वेळ काय लागत नाही. तर कामामध्ये सुद्धा घेतात, कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. काळ वेळ नाम उच्चता नाही दोन्ही पक्ष पाही उतरती. अहो आपण काम करतो सुद्धा, काम करताना सुद्धा आपल्याला त्या भगवंताचं नाम घेता येतं. एवढं सोपं ते नाम आहे. आणि आपण जर ते घेतलं तर काय जळतील पापे जन्मांतरीची. अनेक जन्मोजन्मांतरीचे पाप त्या भगवंताच्या नामाने जळून जातात. एवढं त्या भगवंताच्या नामात ताकद आहे. आणि परत त्या साधकाने तुकोबरायांना प्रश्न केला की का हो तुकोबराय, आपण जर त्या भगवंताचं नाम जर नाहीच घेतलं, आपण घेत नाही. तुकोबराय सांगतात आम्ही सांगतो मेलो पण तरी तुम्ही घेत नाही, आपण घेत नाहीच. पण जरी जर समजा जर घेतलंच, कोणी किती बळजबरी केली, जर आपण जर घेतलंच तर काय होईल का त्या भगवंताच्या नामाने? नाही तरी गेला जन्म वाया. तुकोबराय सांगतात तुम्ही जर त्या भगवंताचं नामस्मरण नाही केलं, त्याला जर तुम्ही नाही बसलं, तसं तुम्ही जर व्यवहार सर्व हा संसार. हा संसार कसा आहे तर हा संसार सगळा लटिक आहे. आणि वाया झरा हरी विन. म्हणून तुकोबराय आपल्याला सांगतात की आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये तो भगवंत आहे. आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये तो सारखाच आहे. जसं तो सूर्य सर्वांना सारखाच प्रकाश देतो, तसं तो भगवंत आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये सारखाच सामावलेला आहे. म्हणून तुम्ही काय करा तर अखंड भक्ती करा, विठ्ठलाची भक्ती करा, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, एकादशी व्रत करा आणि परमार्थाचीच काम करत आहोत त्या भावनेने संसार सुद्धा करा. नाहीतर आपण नुसतं संसार करत बसलो तर या संसार रूपी समुद्रातून वाहून जायला अभंगाचं
बरोबरी दुरावसे दुरी भवाची पुरी वहावसी. तुकोबरे आपल्याला सांगतात तुम्हाला जर उद्धार करून घ्यायचा असेल तुमच्या जीवनामध्ये तर तुम्हाला या भगवंताच्या नामाशिवाय पर्याय नाही. तुम्हाला त्या भगवंताचं नाम घ्यावंच लागणार. कारण तुम्ही जर त्या भगवंताचं नाम जर घेतलं तर काय होतं, जळतील पापे जन्मांतरीची असं त्या भगवंताचं गोड नाम तुम्ही घेतलंच पाहिजे. मग ह्या नामस्मरणाचा परिणाम काय झाला हो, काय होतं का या नामस्मरणाने, तर ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उतरिलो गुरु कृपे. असे अनेक जण तरले आहेत. आपल्या वाल्यकोळीचंच घ्या ना. अहो तो वाल्यकोळी एवढा पापी तो वाल्यकोळी. अहो त्यांनी 7 रांजण नुसते ब्राह्मण मारून भरून ठेवलेले होते. अहो एवढं पाप त्या वाल्यकोळीने केलं, एवढं पाप केलं त्याची इतके आपण साध्या माशा सुद्धा मारलं नसतील. एवढं पाप त्या वाल्यकोळीने केलं आणि तो वाल्यकोळी ब्राह्मणाला मारायचा, त्यांच्याकडचं जे धन पैसा वगैरे काय असेल ते सगळं काढून घ्यायचा आणि त्या ब्राह्मणांकडे असलेला तो छोटासा शालिग्राम घ्यायचा आणि त्या रांजणात टाकायचा. प्रत्येक ब्राह्मणाकडचा एक शालिग्राम घ्यायचा आणि त्या रांजणात टाकायचा. असे त्यांनी एवढे ब्राह्मण मारले की 7 रांजणं पूर्वीच्या काळचे, आत्ताच नाही, पूर्वीच्या काळचे ते 7 रांजण त्याने त्या शालिग्रामांनी भरून ठेवलेले होते. एवढे त्याने नुसते ब्राह्मणच मारले. तर बाकीच्या जातीच्या लोकांची गणतीच करता येणार नाही. एवढं पाप त्या वाल्यकोळीने केलं, एवढं पाप केलं तरी त्याचा उद्धार. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक. नामे तिनी प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिली लोक उतरती. अहो त्या वाल्यकोळीने एवढं पाप केलं आणि त्याला एक दिवस तो ब्राह्मणांना मारत होता आणि त्याला एक दिवस नारद महर्षी भेटले आणि त्यांनी त्याला विचारले की म्हणे का रे वाल्यकोळी, तू का एवढं पाप करतोय, एवढं पाप का करतोय म्हणे तू. तर तो म्हणे की तो म्हणे की मला माझा लेकरा बाळांचं पोट भरण्यासाठी माझा हा व्यवसाय आहे. माझ्या घरी कोणी कमावणारा नाही, त्यामुळे मी हा धंदा करतोय. मग त्यावेळेस नारायण त्या वाल्यकोळीला म्हणाले की तू एवढा पाप करतो, एवढा पापी तो वाल्यकोळी झाला, तर मग एवढा पाप तू कोणत्या जन्मात फेडणार आहे, काही वाटा घेणार आहे काय. तर त्यावेळेस तो वाल्यकोळी त्याच्या घरी गेला, त्याच्या पत्नीला विचारलं, म्हणे मी एवढं पाप करतो, दररोज एवढे ब्राह्मण मारतो, एवढे लोक मारतो, एवढे ब्राह्मण मी मारतो आणि माझ्यावरती एवढं पाप झालं आहे, एवढं पाप झाले, तर त्या पापात तू भागीदार होणार का, त्या पापात तू वाटा घेणार का. त्यावेळेस पत्नी बोलली, नाही मी ते पाप केलेलं नाही, ते पाप केलं तुम्ही आणि मी कशाला त्याच्यात वाटा घेऊ. त्यावेळेस ती नाही बोलली. वाल्यकोळीने त्याच्या आई वडिलांना तेच विचारलं, तुम्ही याच्यात वाटा घेणार का. त्यावेळेस तेही नाही बोलले. त्याच्या मुलांनाही तेच विचारलं त्याने, त्यावेळेस तेही त्याला नाही बोलले आणि परत तो नारद महर्षींकडे गेला आणि सांगितले की म्हणे नारद महर्षी, माझ्याकडून एवढं पाप झालं, त्याच्यात कोणी वाटा घेत नाही, त्याच्यात कोणी भागीदार होत नाही. मग मी आता काय करू, एवढं पाप माझ्याकडून झालं तर मी काय करू. तर त्यावेळेस नारद महर्षीने त्याला सांगितलं की तू काय कर, फक्त राम 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 हा शब्द तू म्हणत जा म्हणे. तर त्यावेळेस त्याला राम सुद्धा म्हणता येत नव्हतं, तो मरा मरा म्हणायचा. काय, त्याला राम राम म्हणता येत नव्हतं, एवढं पाप त्याच्याकडून झालं होतं, तो मरा मरा म्हणायचा. मग नारद महर्षी म्हणे काय हरकत नाही, मरा मरा म्हण तरी तसा राम राम
होतो तुम्ही म्हणून बघा. राम 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 कीर्ती वाढविली गहन केले रामायण रामाधिया केले रामायण रामाधी. त्या वाल्यकोळीचा वाल्मिकी ऋषी झाला कशाने तर या नामस्मरणाने तो वाल्यकोळीचा वाल्मिकी ऋषी झाला आणि त्यांनी प्रभू रामचंद्र जन्म येण्याच्या अगोदर रामायण लिहून ठेवलं आणि तो जगाचा चालक ब्रह्मांडाचा धनी ते वाल्मिकी ऋषी जसे बोलले तसं त्यांनी केलं. बोलिले वाल्मिक तैसेची करीन वर्तून दाविन नाम म्हणे. मग हा कशाचा परिणाम आहे तर हा एका नामस्मरणाचा परिणाम आहे. अहो ते नामस्मरण एवढं सोपं आहे की ते नामस्मरण आपण ते बघून तसं नामस्मरण जर आपण केलं तर अनेक लोक तर आपण उद्धार होऊन जातो आणि आपला उद्धार होतो. तर एवढं सोपं नाम ते सोपेवर मामा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. एवढं सोपंच त्या संत महात्म्याने आपल्याला ते करून ठेवलेलं आहे आणि फक्त आपल्याला ते घ्यायचं आहे. या मुखारविंदातून आपल्याला ते नाम घ्यायचं आहे तरी आपण घेत नाही. मग आपण हे नाम त्या बघून तसं नाम घेतलं पाहिजे. मग सर्वांनी मोठ्या आनंदाने वरती हात करा. सर्वांनी वरती हात केले का? सर्वांनी ज्याने केले नाही त्याला त्याच्या शेजारची शपथ. सर्वांनी वरती हात करायचे. फोटो काढा आणि उद्या पत्र टाकून द्या. सर्वांनी असेच हात ठेवा आणि सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा हात खाली करायला सांगायची गरजच राहिली नाही आणि हात वरती घ्या म्हटल्यानंतर 2 मिनिटं घेतले आणि लगेच सर्वांनी खाली केले. मी काय खरंच पत्र टाकणार नव्हते. विठ्ठल विठ्ठल त्या भगवंताचं गोड असं नाम आहे आणि ते आपण घेतलंच पाहिजे. आपलं जर आपला उद्धार करून घ्यायचा असेल तर आपण त्या भगवंताचं मंगल नाम आपण घेतलंच पाहिजे. तर मग काय होतं भगवंताला काय लागतं आपल्याकडनं तर काहीच लागत नाही. त्याला फक्त प्रेम आणि भाव आपल्याकडून त्याला लागतो. देवासी तो पुरे एक प्रेम भाव देवासी तो पुरे एक प्रेम भाव. त्याला आपल्याकडून काय लागतं फक्त अंतःकरणामध्ये भाव असला पाहिजे. त्या भगवंताला काय फक्त आपल्या अंतःकरणामध्ये भाव असला पाहिजे. त्याला फक्त भाव लागतो. तो भावाचा भुकेला भाव विना भक्ती भक्ती विना मुक्ती बळ विना शक्ती बोलू नये बळ विना शक्ती
आपल्या अंतःकरणामध्ये भाव असला पाहिजे. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळ विना शक्ती बोलू नये, बळ विना शक्ती बोलू नये, बळ विना शक्ती बोलू नये. त्याला फक्त आपल्या अंतःकरणामध्ये भाव असला पाहिजे, फक्त अंतःकरणामध्ये भाव असला पाहिजे. अंतरीची येतो गोडी पाहे जोडी भावाची. त्याला फक्त भाव लागतो, तो फक्त प्रेमाचा भुकेला आहे, तो फक्त भावाचा भुकेला आहे. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा आणि त्याला तोच दुष्काळ आहे. त्याला कोणी भाव आणि प्रेम देत नाही, त्याला तोच दुष्काळ पडलेला आहे. थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला. मग कोणाचा देवावरती भाव होता हो? तर आपल्या सुदामा ब्राह्मणचं तर घ्या ना. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला, सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला, मुक्ती होय हे बोलिया त्याच्या भेटीला गेला, मुक्तीवर होय हे बोलिया त्याच्या भेटीला गेला, शुद्ध भावाची कोणिया भावा कोणिया तकिया, शुद्ध भावाची कोणिया भावा कोणिया तकिया, योगाचा धर्म जागो
विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. त्याला फक्त अंतःकरणामध्ये भाव असला पाहिजे. मग त्या सुदामा ब्राह्मण तो सुदामा ब्राह्मण एवढा गरीब दुःखी दारिद्र्य पिढीला एवढा गरीब तो सुदामा ब्राह्मण एवढा दुःखी होता आणि त्याला सुईचं 2 वेळेचं अन्न सुद्धा भेटत नसे असा तो सुदामा. आणि एक वेळेस काय झालं त्याची पत्नी सुशीला त्याला एक वेळेस म्हणे की अहो स्वामी म्हणे तुमचा मित्र जो आहे तो मित्र भगवान परमात्मा श्रीकृष्ण तो तुमचा मित्र आहे म्हणे एवढा जीवलग मित्र आहे. मग तुम्हाला जर 2 वेळेचं अन्न खायला भेटत नसेल तर तुम्ही त्याच्याकडे जा तर तुम्हाला नक्कीच काहीतरी देईल. मग त्यावेळेस सुदामा देव म्हणे हो मी जातो म्हणे त्याच्याकडे पण मला त्याच्यासाठी काहीतरी न्यावं लागेल. तर त्यावेळेस सुदामा ब्राह्मणांनी 1 मूठ भरून मुष्टी पोहे घेऊन या त्याच्या भेटीला गेला. 1 मूठ भर त्यांच्या घरामध्ये पोहे होते ते पोहे घेतले आणि श्रीकृष्णाला घेऊन त्याच्या भेटीसाठी गेले. तर गेल्यानंतर त्या भगवान परमात्म्याने काय केलं पोहे सुदामा देवाची पोहे सुदामा पोहे सुदामा देवा पोहे सुदामा देवा पक्के मारी कोरडे पक्के मारी कोरडे थोर प्रेमाचा भूमीला थोर प्रेमाचा भूमीला पक्के मारी कोरडे पक्के मारी कोरडे थोर प्रेमाचा भूमीला थोर प्रेमाचा पोहे सुदामा देवाची पगे मारी गोरड्याची पगे मारी गोरड्याची पगे मारी कोरड्याची थोर प्रेमाचा भुकेला. त्या सुदामाने ते 1 मूठ भरून पोहे त्या भगवंत परमात्म्याच्या भेटीसाठी तो गेला तेव्हा 1 मूठ भरून पोहे त्या सुदामाने नेले आणि ते पोहे त्या भगवंताने कोडे खाऊन घेतले. पगे मारी कोरड्याची पगे मारी कोरड्याची थोर प्रेमाचा भुकेला. तर त्या सुदामाचा एवढा भाव त्या भगवंत परमात्म्यावरती होता. तर त्या भगवंत परमात्म्याने त्या सुदामाचा शुद्ध भाव पाहिला आणि काय केलं शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला गा. तर आपल्या फक्त अंतःकरणामध्ये भाव पाहिजे तर त्या भगवान श्रीकृष्णाने त्या सुदामाच्या अंतःकरणामध्ये भाव बघितला आणि काय केलं गाव सोनियाचा दिला असं अख्खं गाव त्या सुदामाच्या सोन्याचं दिलं. फक्त अंतःकरणामध्ये आपल्या भाव पाहिजे आणि या भावाने जर आपण मानस पूजा जरी केली तरी काही हरकत नाही तरी चालेल. हे तुकोबराय त्या विठ्ठलाची शपथ घेऊन अभंगाच्या शेवटच्या जण लगे
पुरी वहावसी काही नलगे एक भावाचे कारण का म्हणे आन विठोबाची करिता बरोबरी दुरावसी दुरी बाची पुरी वहावसी। आपली वेळही झालेला आहे तर आजच्या कीर्तनासाठी उपस्थित गायक मंडळी महाराजांचे नाव
जनार्दन महाराज हे उपस्थित आहे. महाराजांनी खूप गोड अशी साथ केली. महाराजांचे आभार मानते. श्री हरी महाराज महाराजांनी देखील खूप गोड साथ केली. महाराजांचे मनस्वी आभार मानते. दत्ता महाराज महाराजांचेही खूप मनस्वी आभार मानते. काकडे माऊली या ठिकाणी उपस्थित आहे. माऊलींचे आभार. त्यानंतर आमचा बालगोपाळसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या होत्या. काही ठिकाणी आम्ही कीर्तनाला जातो तर तिथं एकही तरुण मित्रमंडळ म्हणजे एकही तरुण मुलगा दिसत नाही. सगळे 40-50च्या गोपाळ या ठिकाणी मी पहिल्यांदा बघितलं. एवढे उत्सुक बालगोपाळ हे आहेत. बालगोपाळसाठी जोरदार टाळी परत एकदा जोरदार. त्यानंतर आमचा ओम दादा आलाय दुसंगवाडीवरून आमचा ओम दादा आलाय. ओम दादाचे मनस्वी आभार मानते. दादाचे टाळ्याचं स्वागत करते. महाराज उपस्थित आहे. महाराजांचे आभार मानते. त्यानंतर आमचे बंधू समर्थ महाराज पवार यांनी अतिशय गोड चाल गायली. महाराजांचे मनस्वी आभार आणि खूप गोड सर्वांनी जोरदार. त्यानंतर आमचे भाऊ ओम महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे मनस्वी आभार मानते. रवी महाराजही उपस्थित आहे. महाराजांनी खूप गोड चाल गायली आणि खूप गोड साथ मला केली. महाराजांचे मनस्वी आभार मानते. विनेगरी बाबांचे मनस्वी आभार मानते. त्यानंतर आमचा दादा कारवाडीवरून आमचा दादाही आलेला आहे. दादाचे मनस्वी आभार मानते. दादा अजून कीर्तनामध्ये तो एकदाही उभा राहिलेला नाही, तरी आज या ठिकाणी तो 2 तास टाळी घेऊन उभा राहिला. दादासाठी सर्वांनी जोरदार टाळी होत्या. त्यानंतर आमच्या आजींचेही मनस्वी आभार मानते. आमचे चौकदार बाबांचेही मनस्वी आभार मानते. त्यानंतर आमचे दोन्ही सागर महाराज अतिशय गोड वाजवलं म्हणजे कीर्तन अतिशय गोड वाजवलं. महाराजांचे आभार. तानाजी महाराजांनी खूप गोड साथ केली. महाराजांचे मनस्वी आभार मानते. भाऊराव महाराजांचे मनस्वी आभार मानते. त्यानंतर कारवाडीवरून आलेल्या आमच्या मावशी आहेत. मावशींचे मनस्वी आभार मानते. आमच्या कांडेकर आजी आहेत. इथे सर्व माझ्या ओळखीचेच आहेत. त्यानंतर आमचे योगेश महाराज आहेत. महाराजही शहाजापूरवरून कीर्तनाचा कार्यक्रम श्रवणासाठी इथे आले. महाराजांचे मनस्वी आभार मानते. त्यानंतर आमचे मामाश्री नगरसलवरून कीर्तनासाठी आले. मामांचे मनस्वी आभार मानते. त्यानंतर इथे सर्व माझ्या ओळखीचेच आहेत. जर सर्वांचा जर परिचय केला तर इथेच आपल्याला दिवस, त्यामुळे सर्वांच्या ठिकाणी मस्तक ठेवते आणि सर्वांचे मनस्वी आभार मानते. तुम्ही सुद्धा 2 तास काही चुळबुळ न करता, मांड्या न हलवता, काही चुळबुळ न करता 2 तास कीर्तन श्रवणाचा कार्यक्रम कीर्तन श्रवण केलं. माझ्या पामराचं कीर्तन श्रवण केलं. तुम्ही तुमचे मनस्वी आभार मानते. त्यानंतर आमचे साऊंड सिस्टीम आले दादा यांचे सिस्टम सागर महाराजांचे सिस्टम आहे. अहो काही ठिकाणी सिस्टम असे असतात इतके त्याला हे असतात, काय म्हणतात त्याला, मॉनिटर, एवढे मॉनिटर देऊन ठेवलेले असतात. पण नुसतं व्या नुसतं सुट्ट्या देतात ते. पण दादांचे सिस्टम इतके छान आहे. आज एकच सिटी दादांचे मनस्वी आभार मानते. त्यानंतर आमच्यासोबत आलेले आमचे जागर भक्तीचा चॅनलवाले आमचे श्रावण काका पवार यांचा जागर भक्तीचा या यूट्यूब चॅनलला आपल्याला हे कीर्तन पुन्हा श्रवण करायला भेटेल. आणि आमचे काकाही वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाले. काकांचे मनस्वी आभार मानते. आणि ज्यांच्यामुळे मी या नारदाच्या गादीवर उभं राहून जे काही 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न करत आहेत तर ते फक्त आणि फक्त माझ्या गुरुवरांच्या आशीर्वादामुळे. आणि ते गुरुवर्य आमच्या सर्वांच्याच परिचयाचे आहेत, ज्यांनी आपल्या सुंदर अशा आवाजाचा वेळ अख्ख्या महाराष्ट्राला लावलंय. असे असणारे हरिभक्त परायण महेश्वरजी महाराज भोगरे गुरुजी यांच्या चरणाला वंदन करते. आणि तुम्ही सर्वांनी माझा कार्यक्रम 2 तास श्रवण केला. तुमचेही मनस्वी आभार मानते. आणि या अभंगावर चिंतन असंच असेल असं मी सांगू शकत
नाही आणि असंच नसेलही असं मी सांगू शकत नाही. मला माझ्या बालबुद्धीप्रमाणे मला जे काही 2 शब्द बोलता आले ते 2 शब्द बोलण्याचा मी प्रयत्न केला आणि जे काही तुम्हाला योग्य वाटलं ते माझ्या गुरुवारांचा प्रसाद म्हणून तुमच्या सोबत घेऊन जा आणि जे काही माझ्या वाणीतून एखादा शब्द जर चुकीचा बाहेर पडला असेल तर मला तुमची मुलगी म्हणून तुमची लेक म्हणून मला माफ करा. ज्यांना 1 असेल त्यांनी 2री समजा, ज्यांना 2 असेल त्यांनी 3री समजा, ज्यांना 3 असेल त्यांनी 4थी समजा आणि ज्यांना काहीच नसेल त्यांनी मलाच दत्त घेऊन टाका. हो तर म्हणा मी काय खरंच तुमच्यात वाटा मागणार नाही. मग माझ्या या वाणीतून जर काही चुकीचे शब्द बाहेर पडले असतील तर मला माफ करा आणि आजच्या सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली